अमोल, बाळा तुला सत्कार स्वीकारताना कसं वाटतंय? सर हा सत्कार नको मला. अरे अमोल बाळा, तुझ्या लढाऊ वृत्तीसाठी तुझा सत्कार व्हावा अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. मला ते हे काय कळत पण नाही. मी माझ्या बाबामुळे आणि माझ्या फॅमिलीमुळे बळा झालोय. आजारी असताना गायतोंडे मामा, आर्य मावशी, चिंचुके मामा यांनी माझी खूप काळजी घेतली आहे आणि मला या सर्वांना थँक्यू बोलायचे, म्हणूनच मी इथं आलोय. थँक्यू सगळ्यांना. मला वाचवणाऱ्या लोकांमध्ये अजून एक काका आहेत. त्यांचं नाव माणिक काका. ते दवाखान्यामध्ये वाटबाय म्हणून आहेत. त्यांनी माझी खूप काळजी घेतली आहे. ते आज आले नाही, पण त्यांना सुद्धा थँक्यू. चिंचुके अहो काय हे? अमोलला माहित नाहीये का की तो माणिकच संकल्प होता म्हणून? आणि त्याच्यामुळे त्याचं किती नुकसान झालंय हो. मॅडम, त्याला जर माहित असतं तर तो असा बोलला असता का? सर, माझी मा दिवसभर काम करायची आणि बाबा रात्री कामावर जायचा. अशी त्यांनी माझी काळजी घेतली आहे. थँक्यू मा बाबा. सर, तुम्ही हा सत्कार त्यांनाच द्या. काय तोंडी काका, सॉरी. मला माहितीये की तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करता आणि माझी काळजी पण घेता, पण हा सत्कार मला एकट्याला नाही घेता येणार. पापा आजोबा उठा. अरे उठा म्हणलं ना. जुन्या ऑफिस सारखंच आहे ऑफिस. अरे कलेक्टर ऑफिस आहे, वेगळं काय असणार आहे? तसं नाही रे बाबा. तुम्ही रोज त्याच ऑफिस मध्ये येऊन बोर होत नाहीत का? अरे आमच्या स्कूल मध्ये आमचे क्लास सारखे बदलत असतात. अरे बाळा, मग आमची पण बदली होतेच की. हो, पण ऑफिस सगळीकडे सेम असतं ना, मग काय फायदा? बडबड 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 करून दमत नाही का तू? तुझ्या बडबडीने आम्हाला सगळ्यांना दबायला होतंय. बरं, मी सगळ्यांसाठी कॉफी सांगते. हा, आतमध्ये सगळ्यांसाठीच कॉफी पाठवा. मला नको कॉफी. ए का रे, तुला का नको कॉफी? बाबा, आणि मी नाही रे कंटाळलो. मी प्या कॉफी. मी मामा बरोबर कॅम्पस बघून येतो. नाही हा, आम्ही पण येणार अमोल. अरे आम्हाला पण कलेक्टर ऑफिस बघायचंय ना. नाही, मला पण बघावं लागेल ऑफिस. मला पण मुलांना सांगावं लागेल ना शासकीय कार्यालय असतात कशी. वा, चांगली गोष्ट आहे की. चला मग आमच्यावर. अहो मला पण ना सगळं ऑफिस बघायचंय आणि हा कॉन्फरन्स रूम पण बघायची. तू पण येणार आहेस? अहो छोटे सरकार, मी नको येऊ का? नाही नाही, असं कसं? तुला आलीस तर मजाच काय येणार. चल तू पण. दिप्या, तुम्ही सगळीजण जा, पण कुठेही जाण्याआधी बाहेरच्या दादांना विचारा आत नक्की काही काम नाही ना सुरू म्हणून. हो दीदी. हा, चला. चल दिप्पी मामा. त्या अमोलचा उत्साहच कमी होत नाही. आपल्या बघितलं का तू? बघ ना. आणि अरे, त्या साहेबांसमोर स्टेजवर जाऊन किती बेधडक बोलला तो. आप्पे, तुला सांगतो, तो फक्त वयाने लहान आहे, बाकी त्याची एनर्जी आहे ना आपल्या सगळ्यांपेक्षा जास्त आहे. काही का असा ना, कार्यक्रम बाकी एकदम जोरदार झाला. होय आप्या, कार्यक्रम खरंच चांगला झाला, पण आज बी संकल्प नावाचा मिठाचा खडा पडलाच की त्याच्यात. माणिकचं नाव घेऊन आभार मानले अमोल. अर्जुन, साहजिक आहे ना, त्याला यातलं काही माहितीच नाही. अरे पण अगं, बाहेर सगळ्यांना माहिती आहे आप्या,
बोगस कागदपत्रांची मोहीम तू संकल्पमुळेच हातात घेतलीस का नाही हे विसरून कसं चालेल? हा, आणि अमोल जर का त्याची वाहवा करत राहिला तर संकल्पना त्याच्याबरोबर काय केलंय याची जाणीव त्याला कधीच होणार नाही. आणि एक ना एक दिवस लोक आपल्यालाच बोलतील. बाबा मला हे सगळं पटतंय, पण अमोलला आता हे सगळं सांगण्याची रिस्क मला तरी नाही घ्यायची. अगं पण आप्या, अमोलला असं अंधारात का ठेवायचं तुम्हाला दोघांना? बापू, अमोल आत्ता कुठं बरा होते, उगाच असं काहीतरी कशाला त्याला सांगायचं, त्यामुळे तू जास्त विचार करत. हा, पण मग ह्याच्यावर उपाय काय ना? उपाय म्हणजे कदम, मला वाटतंय की अमोलला पटल असं काहीतरी खोटं सांगावं संकल्पाबद्दल. खोटं? हा, म्हणजे अगदीच खोटं नाही, पण सगळंच खरं पण नाही. त्यामुळे काय होईल, तो संकल्पाबद्दल विचार करणं बंद कर. आणि आता आपल्याला तेच पाहिजे. हे बघा कदम बापू, आपे मला अमोलबद्दल रिस्क नाही घ्यायची अजिबात. नाही, मला पण नकोय ही रिस्क. अर्जुन, तू जसं म्हणतोयस ना तसंच करूया आपण. अर्जुन, तुम्ही दोघांनी चांगला विचार केलाय. मला काय म्हणायचंय, हे अमोलच्या बाबतीत आहे म्हणून आम्हाला दोघांना पण काळजी वाटते, एवढंच. मामा, तुझं भारी ऑफिस आहे रे हे. भारी आहे ना अमोल? यासाठी दीदीने एवढा अभ्यास केला होता बघ. यासाठी नाही रे मामा, मला लोकांसाठी काहीतरी करायचं होतं, यासाठी तिने केले. तू ऐकलं नाही? बघा, जे छोटे सरकारांच्या लक्षात आलं ना ते तुम्हाला अजून कळालं नाही. म्हणजे अहो बरोबर आहे तुमचं, पण मला असं म्हणायचं होतं, अभ्यास केल्याशिवाय एवढं मोठं ऑफिस नसतं कोणाच्या नशिबात. करेक्ट दीपू मामा. हाय अमोल. हाय अरे मावशी. काय मिस्टर अमोल राव, कसा वाटला आमचा कार्यक्रम? एकच नंबर गायतो नी मामा. पण तुम्ही माझा सत्कार केला त्याबद्दल थँक्यू. वेलकम. अमोल बाळा, आता कसलंच टेन्शन घ्यायचं नाही. रोज स्कूलला जायचं आणि खूप अभ्यास करायचा. हो, पण त्याआधी अमोल सगळ्यांना घरी बोलवणार आहे आणि त्याला बरं होण्यासाठी ज्यांनी ज्यांनी मदत केली ना त्या सगळ्यांना थँक्यू म्हणणार आहे. आणि यासाठी आम्ही पार्टी ठेवली या ठिकाणी. हो, आणि सगळं आम्हीच ठरवणार आहोत. सगळे येणार ना? हो हो, आम्ही तर येणारच. अरे मावशी, हा, तू पण येणार आहेस ना? अरे अमोल, ती पण येणार आहे. हो ना आर्या? हो, येईन. चला तर मग छोटे सरकार, आपल्याला अजून पूर्ण ऑफिस पाहायचंय. चला. म्हणजे घरी जाताना आपल्याला आईस्क्रीम पण खायचंय बरं का? हा, पण आधी मग गायतो नी मामाकडून आजचे फोटो घ्यायचे ना. हो हो, हे काय, लगेच देतो तुम्हाला अमोलराव. गायतो नी मामा, तुम्हाला ऑफिस माहिती असेल ना, मग मला दाखवा ना. ऑफ कोर्स, चलो लेट्स गो. चला. अमोल, मला सांग, मामा सोबत आईस्क्रीम खाल्लंस ना तू? नाही ग मा, मी, मामा आणि मोमा तिघांनी पण आईस्क्रीम खाल्लं. बघ. हो 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 हो, थांब की जरा, नंतर खाऊ की सगळं. बाबा, आणि मी आजारी असताना मामाने आणि मी खूप कंट्रोल केलं होतं सगळं, पण आता मी बरा झालोय ना, म्हणून मला हवं ते सगळं करणार आहे आम्ही. याला मामा पण याच्यासारखंच मिळालंय. काय बोलून फायदा दोघांना? बाबा, उद्या न्यू इयर आहे ना. उद्या न्यू इयर आहे आणि आपण एकदम झकास पार्टी करायची अमोल. यस बाबा, मी उद्या मदत केलेल्यांना सगळ्यांना घरी बोलवू का? काय झालं बाबा, नको का बोलवायला? नाही नाही, असं नाही काही. अरे पण सगळे आपापल्या घरी सेलिब्रेट करत असतील ना न्यू इयर. अगं सगळे मला येतो म्हणाले. माझ्या पुढचा निघाला का? आधी सगळं प्लॅनिंग केलंय मग सांगतोय. हो बाबा, अरे ते फक्त मानिक काका मी बरा झाल्यापासून मला भेटलेच नाही. अमोल, अरे बाळा. अमोल, अरे गेला तो. अर्जुन, म्हणजे तो त्याच्या घरी गेलाय. मी हॉस्पिटलमध्ये फोन केला होता सकाळी, तर मला सांगितलं त्यांचं काहीतरी घरी काम लागलं त्यांना म्हणून गेलेत ते.
तू का? मला त्यांना बोलायचं होतं. अमोल अरे बाळा ठीक आहे, जी लोक येणार आहेत त्यांचा विचार कर ना. जी लोक नाही येणार त्यांचा विचार आता कशाला करतोय? हा आणि समजा तो जर तुला परत भेटला ना तर घरी बोलव त्याला, आपण मस्त खायला प्यायला करू. हा ओके बाबा, पण ते जर उद्या आले असते तर मी त्यांना जेवण देऊ शकलो असतो ना. हा बाळा, पण आता त्यांच्याबद्दल आपल्याला काहीच माहित नाही ना, त्यामुळे आता इथून पुढे त्यांचा विषय नको. हा ठीक आहे. अमोल, आपण ना न्यू इयर खूप छान सेलिब्रेट करूया. हे नवीन वर्ष आपल्या आयुष्यात खूप आनंदाचे क्षण आहे. ऐका ना, मला एखादी मोटिवेशनल लाईन सांगा पटकन, कारण उद्या नवीन वर्ष सुरू होतंय ना, तर लोक मोटिवेशनल रील्स खूप पाहतात. अगं मोना, असं कुणी सांगून आत्मविश्वास येण्यापेक्षा ना स्वतःच्या मनाने उभा केलेला आत्मविश्वास सगळ्यात मोठा असतो. एकदम करेक्ट आहे मोना. सेल्फ मोटिवेशन इज बेस्ट मोटिवेशन. अहो मला नीट काही कळलं नाही हो. अगं मोना, म्हणजे कसं असतं माहितीये का, जानेवारी मध्ये लोक जिम लावतात, पण त्यातले टिकतात कोण माहितीये का, जे मनापासून ठरवतात की मला ह्या वर्षी फिट व्हायचं तेच. असंच ना स्वतःला समजवता आलं पाहिजे. आपल्याला बऱ्याच वेळेला असं वाटतं की आपण हे करूच शकत नाही, पण तीच वेळ असते जेव्हा आपण स्वतःवर विश्वास ठेवायचा असतो. मा, किती भारी बोलतेस तू. अमोल, अरे दीदीनं पहिल्यापासून स्वतःवर विश्वास ठेवलाय बघ, म्हणून तर आज ती कलेक्टर आहे. हा, तर ठरलं तर मग या वर्षी आपण सगळ्यांनी सेल्फ मोटिवेटेड राहायचं, अजिबात हार मानायची नाही, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जे ठरवलंय ना ते करूनच दाखवायचं. काय छोटे सरकार? यस मामा. येस. गरमागरम चहा तयार आहे, पटकन चहा पिऊन घ्या. अरे वा रुपाली, आज वेळे आधी. हो, उद्या नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे ना, त्यामुळे मी ठरवलंय सगळ्या गोष्टी वेळेत करायच्या आता. चांगलं आहे की. विना काका, म्हणजे पुढच्या वर्षी सगळ्या गोष्टी आपल्याला वेळेत मिळणार तर. तर जसं काही आजपर्यंत तुम्हाला मी वेळेत काही दिलंच नाही ना, तुम्ही ना मनाला येईल ते बोलताय. प्या चहा प्या. विनय काका, या बायकांचं ना मला काही समजतच नाही. आता स्वतःच म्हणाली ना वेळेत देणार सगळं म्हणून, स्वतःच चिडली. एक मिनिट स्वप्नील सर, हा? आम्ही इथेच होता. हा, प्या चहा प्या सगळे. बरं बरं, मी काय म्हणते, आज आपण सगळेच कामावून जरा लवकर घरी येऊया. दीदी अगं उद्यापासून नवीन वर्ष चालू होतंय. मी तर आज वर्क फ्रॉम होम घेतलंय, त्यामुळे उद्यापासून सलग 2 दिवस सुट्ट्या. पण आम्हाला काही शक्य नाही बाबा ते. मला जायचंय बंदोबस्ताला. बंदोबस्त? अरे बाळा, हे 31 म्हणलं ना की तरुण पोरं गाड्यांवर फिरणार, धिंगाणा घालणार, आम्हाला त्यांना अडवून सांगायला लागतं नवीन वर्षाचं सेलिब्रेशन असं नाही, असं करा म्हणून. बाबा, आज सगळे खूप मजा करतात आणि तुम्ही त्या दिवशी खूप काम करता रे. अरे बाळा, ज्या दिवशी आम्ही ही वर्दी अंगावर चढवतो ना त्याच दिवशी शपथ घेतो ही मौज मजा मस्ती आहे ना आमच्यासाठी नाही, हे सगळं तुम्ही करायचं. आम्ही तुमच्या रक्षणासाठी, महाराष्ट्र पोलीस. तू नाही तर काय मजाच नाही रे बाबा सेलिब्रेशन. नाहीतर काय राजा, तू नसल्यावर अमोलला डोक्यावर घेऊन नाचणार कोण? बरोबर. अमोलला खेळवणार कोण? बरोबर. अमोलला आंबट तिखट खाण्यापासून अडवणार कोण? बरोबर. सेलिब्रेशन मध्ये तुझ्यासोबत तुझा शेंशाच नसेल तर चालेल का तुला? बिलकुल नाही. मोमा, दिप्या मामा, सेलिब्रेशन कॅन्सल. हा, कॅन्सल कॅन्सल. अरे काय लावलंय काय तुम्ही? अहो अर्जुन दादा, मी सकाळपासून तयारीला लागले हो. मी तर घरनं काम करणार होतो, गेलो असतो कामाला बरं झालं असतं राव. आणि मी पण आजची लेक्चर्स कंडक्ट करायला पाहिजे होती. तुम्ही सगळेजण लय हुशार आहे बरं का. करतो अमोलराव, काहीतरी प्रयत्न करतो मी. यस. आणि आरे मावशी, चिंचुके मामा त्यांना पण घेऊन ये बर का. आणतो, त्यांना पण आणतो बाबा. यस. आपला प्लॅन सक्सेसफुल झाला. ईस्ट द वेस्ट. आपली फॅमिली सगळ्यात बेस्ट. मला यावर्षी सगळं हेल्दी खायचं आहे आणि राहिला सगळा अभ्यास पण करायचा आहे. मला यावर्षी बाबाच्या आणि
पूर्ण फॅमिलीची काळजी खूप घ्यायची आहे आणि स्पोर्ट मध्ये ट्राय पण करायचं आहे. यस, आता सगळ्यांना त्यांची कामं समजून सांगायची आहेत. हो अहो भाऊ, आपलं जसं ठरलंय ना अगदी सगळं तसंच करायचंय. तुम्ही काय काळजी करू नका. तुमचं काम जर आवडलं ना इथून पुढे सगळं काम तुमच्याकडेच असणार आपलं. बर 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 ठेवा. बापू, अमोल बसा. काय म्हणताय बापू, आपण काय ठरवलंय का? अरे अमोल, ठरवायचंय काय त्यात? खुश राहायचं आणि सगळ्यांना खुश ठेवायचं. म्हणजे आजोबा, मी काय संकल्प केलाय का दोघांनी? अरे तसं म्हणजे तसं काय नाही रे. आमच्यात आता आम्ही जुनी माणसं आहे ना, त्यामुळे आम्ही असं काही ठरवत नाही. आजोबा, पण आता तुम्ही पण बदलायला हवं ना. मा म्हणते की चांगल्या नवीन गोष्टी घ्यायला हव्या. हा, हे खरंय. मग आपली शेती आहे त्याबद्दल काहीच नाही का ठरवलं तुम्ही? असं होय. आता तू आलास का नाही, मग तुझ्या बरोबर ठरवूयात. काय? विनायकराव, आपण करत असलेल्या शेतीच्या तुकड्यात ना छान उत्पन्न काढायचं आणि कष्ट पण करायचे. हा, आणि बापू, आपण शेती फक्त सेंद्रिय पद्धतीने करायची. काय? हा वा आजोबा, मला हेच पाहिजे होतं. अमोल, तू बघच, आपण करत असलेल्या शेतीत ना छान आपण पालेभाज्या पिकवू, सात्विक अन्न घेऊ घरासाठी तरी. लोकांनी बघितलं आणि म्हणलं पाहिजे, अरे काय भारी काम करतात सगळे. क्या बात आहे बापू, मला तुमचा हा संकल्प खूप आवडला. आलोच मी. हा, उतर. हो, मी काय म्हणते, आज आपण स्वीट मध्ये काहीतरी बाहेरचं मागवायचं का? सावकाश. काय छोटे सरकार, एवढी का पळापळ चालली आहे तुमची? मामा, मी यावर्षीसाठी काही ठरवले का? अहो नाही ना छोटे सरकार, अजून सुरुवात पण नाही झाली. म्हणजे मला यावर्षी जो प्रोजेक्ट मिळालाय ना तो मी पूर्ण करणार आणि पुढच्या वर्षी स्वतःच्या बळावर अजून एक प्रोजेक्ट पूर्ण करून दाखवणार. माझ्या बॉसला कसं खुश करतो बघा मी. क्या बात आहे बाबा. मामा, तुझं काय ठरलं का? अहो छोटे सरकार, मी जास्त अवघडत नाही घुसत. मी ना या घराची नीट काळजी घेईन. मुमा, अगं तू काळजी घेतेस, पण तू या वर्षी तुझ्या चॅनलची फॉलोअर्स 1 लाख करून दाखव मला. अहो काय 1 लाख? मुमा, अगं एवढी लोक तर आपल्या शेजारीच राहत असतील. तू काय तर कर. ठीक आहे छोटे सरकार. बरं, माझे सगळं लक्षात आहे. तुम्ही कामाला लागा, मी आलोच. हो. मोठी मा, मला तुला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. अरे अमोल, काय रे बाळा? काय रे बाळा, काय महत्वाचं सांगायचं तुला? मोठे बाबा, उद्या न्यू इयर आहे ना, मग तुम्ही काय ठरवलंय का? न्यू इयरचं असं काही खास नाही. मला माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांना चांगला नागरिक बनवायचा आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे येणाऱ्या वर्षात एका तरी विद्यार्थ्याला अपर्णासारखं कलेक्टर होताना पाहायचंय मला. वा मोठे बाबा. आणि मोठी मा तू? मी नवीन वर्षी माझ्या अमोलची खूप काळजी घेणार आहे. मोठी मा, तू काळजी घेशील याची मला माहिती आहे, पण अजून काहीतरी हवंय मला. यापेक्षा वेगळं मला नाही रे काही ठरवतायत बाळा. असं कसं मोठी मा? तुला आठवतं तुम्ही मला वचन दिलेलं? अमोल, अरे मोठे बाबा, तुम्ही यावर्षी माझ्यासाठी भाव आणणार आहात. आम्ही तो विषय विसरूनच गेलो होतो बघ. हो, आणि आता कशाला हवंय रे दत्तक मूल? आम्हाला तुझ्यासारखा गोड मुलगा आहे, मग कशाला पाहिजे? मोठी मा, मी आहेच, पण तुम्ही मला दिलेलं प्रॉमिस मोडणार का? अमोल, अरे ही खूप मोठी जबाबदारी असते आणि कसं आहे माहिती का, जबाबदारी घेणं सोपं असतं, पार पाडणं कठीण. आम्हाला थोडा विचार करावा लागेल ना. हा, मग तुम्ही वेळ का लावताय? लवकर विचार करा. आणि यावर्षी आपल्या घरात लहान मुलगा आलाच पाहिजे. बर ठीक आहे, आम्ही विचार करू. खुश? ये मोठी मा, मोठे बाबा, मी लवकर विचार करा, मी आलोच.
पप्पा, सगळ्यांचे न्यू इयरचे संकल्प मी या वहीमध्ये लिहून घेतलेत. प्लीज तू हे संकल्प पूर्ण करायला सगळ्यांची मदत कर. हे जर संकल्प पूर्ण झाले तर सगळे खूप खुश होतील.